रुपयाची कर्जमाफी सरकारने या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. कसं बघता याच्याकडे आहे? माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलं होतं की महायुतीच्या सरकारमध्ये कर्जमाफी नक्की केली जाईल आणि या कर्जमाफीच्या अनुषंगानं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अर्थमंत्री म्हणून काल ही कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. सप्टेंबर 2025पर्यंत जे कर्जदार आहेत आणि पात्र कर्जदार आहेत त्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय हा शासनानं घेतला आहे आणि ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे त्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा निर्णय देखील शासनानं घेतला आहे. एवढ्यापुरतं आम्ही थांबलो नाही तर भविष्यामध्ये कर्जमुक्ती व्हावी यासाठी शासन म्हणून आम्ही पावलं उचलणार आहोत. एजन्सीला गॅस कंपन्यांकडून नाही, मला याची काही कल्पना नाही. असं जर असेल तर कमर्शियल गॅस का दिला जात नाही याचा नक्की मी आढावा घेईन. परंतु कमर्शियल गॅस द्यायचा नाही. कोणीतरी आज दिलं की जो आखाती देशामध्ये युद्ध चालू झालेलं आहे त्याच्यामुळे इथलं इंधन संपलेलं आहे. कुठं इंधन काही संपलेलं नाही. या देशाच्या पातळीवर 2 महिने इंधन पुरेल एवढा स्टॉक इंधनाचा देशाच्या पातळीवर आहे. त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी देखील चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही.